श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोख तुझे विणलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंगना तुम बाटो जीवन रक्षा करनी है तो पेड़ कभी ना तुम काटो। तर नमस्कार मित्रांनो, सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ते काश्मीर नाही आहे, कुलू मनाली सुद्धा नाही आहे, तर तो महाराष्ट्रातील एक असा म्हणजे झाडीपट्टीचा जिल्हा अशी ज्याची ओळख आहे तो भंडारा जिल्ह्यातील भंडाराचा आहे। आणि भंडारा जिल्ह्यामध्ये थोडं बाजूला कोरंबी नावाचं गाव आहे, हेमाडपंथी मंदिर आहे त्या गावामध्ये, छोटंसं गाव आहे टुंडार, अगदी निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं, त्या गावाच्या अगदी बाजूला होतं आपण। आणि ही जी आहे ना, ही आता मी जे गाणं वाजवलं ना, श्रावण मासी हर्ष मानसी, तर श्रावण नाही आहे, एप्रिल आहे, एप्रिल। आणि या एप्रिल मध्ये जिकडे तिकडे उन्हाचा पारा 44च्या वर गेलेला असताना पहा भंडाऱ्यामध्ये कसं हिरवं हिरवं दिसते इकडं। आणि ही जी शेती आहे ना, शिंगाड्याची शेती आहे, शिंगाडे आहे, हे पाण्यात होतात, हे तलाव आहे पूर्ण, जिकडे तिकडे विस्तीर्ण पाणी देतं तलाव आहे हा। आणि ही याच्यामध्ये जे झाडं दिसतात ते शिंगाडे। आणि भंडाऱ्याची जी ओळख आहे ना, ती तलावांचा जिल्हा, भातांचं कोठार, झाडीपट्टी अशी जी ओळख आहे ना, मला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राला वारंवार हेच सांगायचं आहे की जी अजून एक ओळख आहे भंडाऱ्याची ती आहे शिंगाड्यांचा जिल्हा। शिंगाडे खूप होतात इथं, कारण तलाव आहे म्हणजे शिंगाडे होतातच। आणि मला लहानपणी आमचे एक सर शिकवायचे इंग्रजीचे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, त्याच्यामध्ये एक वाक्य नेहमी सांगायचे, हो फॅसिनेटिंग द लँड इज, हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे। आणि हे पाहून प्रत्येकाला, म्हणजे ज्यांनी ते एक्सक्लामेटरी त्यांना प्रत्येकाला आणि मला नेहमीच ते वाक्य आठवते की किती सुंदर प्रदेश हा, किती सुंदर देखावा आहे हा। आणि म्हणून परत आपण एकदा तरी भंडाऱ्यात या, आणि पावसाळ्यात येताना तर हा तिकडे पा भंडारा दिसतो, तर या ऋतूत सुद्धा या, कारण भंडाऱ्यात हिरवळ आहे, कारण भंडाऱ्यातील लोक झाडावर प्रेम करतात, पाण्यावर प्रेम करतात, जलजीवनावर प्रेम करतात, वृक्षावर प्रेम करतात। ठीक आहे, धन्यवाद।